नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिशय खळबळजनक बातमी या ठिकाणी समोर येत आहे. अखेर महायुती तुटली, भाजप शिवसेनेत पडली फूट. आता सत्ता समीकरणे बदलणार की कोलमडणार, जाणून घेऊया सविस्तर बातमी. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर जाणून घेऊया सविस्तर बातमी. राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. महाराष्ट्रातील एकूण 29 महानगरपालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्या असताना त्यातील 12 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदेगट यांची युती तुटली आहे. या निर्णयामुळे सत्तेची समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 12 महानगरपालिकांमध्ये पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, धुळे, उल्हासनगर आणि सांगली यांचा समावेश आहे. यापूर्वी या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. मात्र आता युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे संपूर्ण जागा लढणार आहे. या फुटीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. परिणामी सत्ताधारी आघाडीला फायदा होऊ शकतो, कारण विरोधी पक्षाच्या मतामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे काही जाणकारांचा अंदाज आहे की स्थानिक पातळीवर असलेले असंतोष आणि वैयक्तिक समीकरणे लक्षात घेता विरोधकांना याचा अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात 15 जानेवारी रोजी सर्व महानगरपालिकांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला निकाल जाहीर केले जाणार आहे. या निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समीकरणे वारंवार बदलली आहेत. आता युतीतील ही फूट आणि स्वतंत्र लढाई यामुळे अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. विशेष पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या स्वतंत्र उमेदवारांमुळे थेट सामना होईल. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा उत्साह दिसत आहे. एकूणच या निवडणुका सत्ताधारी महायुतीसाठी कसोटीची ठरणार आहे. विरोधी आघाडीला संधी मिळण्याची शक्यता असली तरी मतांचे विभाजन त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. 15 जानेवारीच्या मतदानानंतर 16 जानेवारीला जाहीर होणारे निकालच अंतिम चित्र स्पष्ट करणार आहे. दुसरं म्हणजे मनसे आणि शिवसेनेची उद्धव ठाकरे युती झाल्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होण्याची चर्चा आहे. आता राजकारणात नवीन वळण घालणारी ही निवडणूक आता सर्वांच्या लक्षाचा विषय ठरली आहे. युती तुटल्याने निर्माण झालेली अनिश्चितता आणि स्थानिक समीकरणे यांचा मेळ कसा बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र अनेक ठिकाणी युती तुटल्यामुळे मतदारांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे, तर ठाकरे आणि मनसेसाठी मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी येत ठरू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? या युतीच्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि मनसेच्या युतीला याचा फायदा होईल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.